नमस्कार मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं आपल्या या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचा आहे उद्याचा जो होणारा पेपर आहे कॉम 220. याचे आपल्याला आज IMP क्वेश्चन्स वगैरे बघायचे आहेत. आजच्या पेपरमध्ये म्हणजेच कॉम 209 मध्ये जवळपास भरपूर असे जवळपास आउट ऑफ म्हणजे पूर्णच्या पूर्ण प्रश्न जे आहेत ते मी जे दिले होते ते आलेले होते. बरोबर. आता बघा उद्याच्या पेपरमध्ये आपल्याला उद्याचा पेपर कुठला आहे बघायच्या मध्ये आपला कॉम 220 TY BCom. ओके. यामध्ये जे आहे आपल्याला IMP क्वेश्चन्स बघायचे आहेत TY BCom साठी. तर ज्यांना कोणाला पूर्ण IMP क्वेश्चन्स वगैरे पाहिजे असेल तर त्यांनी हे आपलं ॲप्लिकेशन आहे प्ले स्टोअरला हे तुम्ही डाउनलोड करू शकता. A2 टॉक परीक्षित अभ्यास याची लिंक तुम्हाला खाली व्हिडिओ डिस्क्रिप्शनला दिलेली आहे. त्यावरून तुम्ही घेऊ शकता. मग तुम्ही डायरेक्ट सर्च करू शकता प्ले स्टोअरला A2 टॉक. ठीक आहे. ₹200 कोर्सची फी आहे. तुम्हाला ₹200 सर्व विषयांचे IMP क्वेश्चन जे आहे ते मिळून जातील. ओके. चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, कॉम 220 TY BCom मराठी मीडियम आणि इंग्लिश मीडियम या दोघांसाठी देखील उद्या पेपर असणार आहे. यामध्ये आपल्याला थोडेफार IMP क्वेश्चन्स बघायचे आहेत. बाकीचे तुम्हाला ॲपवरती मिळतीलच. तर याच्यामध्ये बघा मित्रांनो, तुम्हाला आता पर्यावरण म्हणजे काय आणि पर्यावरणाचे कोणतेही 5 घटक तुम्हाला स्पष्ट करायचे आहेत. व्हॉट इज एन्व्हायरमेंट? एक्सप्लेन एनी 5 फॅक्टर्स ऑफ एन्व्हायरमेंट. तर याच्यामध्ये बघा तुम्हाला आता म्हणजे पर्यावरणाबद्दल तुम्हाला लिहायचं आहे. जसं की मागच्या वर्षी तुमचं झालेलं आहे. तर मागच्या वर्षी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं होतं आपण पर्यावरण म्हणजे काय वगैरे, वगैरे. तर हा प्रश्न उद्या 100% रिपीट होऊ शकतो एक पर्यावरणावरती. नंतर आहे आर्थिक पर्यावरणाचे महत्त्व स्पष्ट करा. ज्याला आपण काय म्हणतो? इकॉनॉमिक्स एन्व्हायरमेंट. ठीक आहे. आर्थिक पर्यावरण. हा देखील प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. नंतर आहे भारतीय ऊर्जा साधनसामग्रीच्या मर्यादा तुम्हाला स्पष्ट करायच्या आहेत. भारतीय ऊर्जा ज्याला काय म्हणतो? एनर्जी रिसोर्सेस इन इंडिया. नंतर आहे आर्थिक नियोजनाचे तुम्हाला वैशिष्ट्य स्पष्ट करायचे आहेत, माहिती सांगायची आहे. एक्सप्लेन एनी 5 फीचर्स ऑफ इकॉनॉमिक प्लॅनिंग. आर्थिक नियोजन, इकॉनॉमिक प्लॅनिंग, नंतर एनर्जी रिसोर्सेस, इकॉनॉमिक एन्व्हायरमेंट आणि एन्व्हायरमेंट. यापैकी तुम्हाला उद्या 4 प्रश्न येणारच आहेत. नंतर बघा भारतीय शेतीची उत्पादकता कमी असल्याची कारणे तुम्हाला लिहायची आहेत. व्हॉट इज द रिझन फॉर लो प्रोडक्टिव्हिटी ऑफ इंडियन ॲग्रिकल्चर? साखर उद्योगाचे प्रमुख प्रश्न तुम्हाला लिहायचे आहेत. व्हॉट आर द मेजर प्रॉब्लेम्स ऑफ शुगर इंडस्ट्री? 1994 राष्ट्रीय दूरसंचार धोरणाची तुम्हाला वैशिष्ट्ये द्यायची आहे. 1994 दूरसंचार धोरण जे आहे त्याबद्दल तुम्हाला माहिती विचारली जाऊ शकते. हा प्रश्न उद्या येईल होण्याची शक्यता कमी आहे, तरी तुम्ही वाचून घेऊ शकता. ठीक आहे. एक्सप्लेन द कॅरेक्टरिस्टिक ऑफ नॅशनल टेलिकम्युनिकेशन पॉलिसी 1994. नंतर आहे आर्थिक धारणा क्षेत्र म्हणजे काय? त्याला घडविणारे घटक तुम्हाला स्पष्ट करायचे आहे. जसे की व्हॉट इज इकॉनॉमिक होल्डिंग्स? व्हॉट आर द फॅक्टर्स डिटरमाइनिंग इकॉनॉमिक होल्डिंग? मराठी मीडियम आणि इंग्लिश मीडियम. नंतर आहे भारतीय कर विषयक तुम्हाला माहिती द्यायची आहे. भारतीय कर विषयक धोरण जे काय आहे, ठीक आहे, इंडियन टॅक्स पॉलिसी. राज्य कामगार योजनेतील लोकांना व त्यांच्या कुटुंबियांना कोणते फायदे मिळतात ते तुम्हाला सांगायचे आहेत. व्हॉट आर द बेनिफिट ऑफ द एम्प्लॉईज स्टेट इन्शुरन्स फॉर द वर्कर्स अँड देअर फॅमिलीज? भारतीय नियोजन मंडळाचे वैशिष्ट्य तुम्हाला स्पष्ट करायचे आहेत. एक्सप्लेन द ऑब्जेक्टिव्ह ऑफ अन इंडियन प्लॅनिंग कमिशन. 10व्या पंचवार्षिक योजनेचे महत्त्वाचे घटना तुम्हाला लिहायचे आहेत. व्हॉट आर द इम्पॉर्टन्स ऑब्जेक्टिव्हज ऑफ 10th 5-year प्लॅन? विद्युत अवस्थेतील महत्त्वाच्या तुम्हाला समस्या सांगायच्या आहेत. व्हॉट आर दी प्रॉब्लेम्स ऑफ इलेक्ट्रिसिटी सिस्टम्स? ठीक आहे. मित्रांनो, अशा प्रकारचे काही IMP क्वेश्चन्स आहेत. तर ज्यांना कोणाला पाहिजे असेल त्यांनी आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. ॲप्लिकेशनवर तुम्हाला मिळेल. ठीक आहे. ₹200 कोर्सची फी आहे. तुम्हाला सर्व विषयांचे 5च्या 5ही विषयांचे तुम्हाला IMP क्वेश्चन्स जे आहेत ते तुम्हाला मिळून जातील. ओके. ज्यांना घ्यायचे आहे ते घेऊ शकता. नंतर बघा मित्रांनो, आपलं हे YouTube चॅनल आहे बघा, सर्वांना माहिती असेल. यामध्ये बघा लाईव्हमध्ये तुम्हाला रोज संध्याकाळी एक लाईव्ह लेक्चर मिळते रात्री 9 वाजता. तुम्ही ते जॉइन करू शकता. त्यामध्ये मी तुम्हाला रोज सांगत असतो, की उद्याच्या पेपरमध्ये कुठले प्रश्न येणार वगैरे, वगैरे. तसंच मार्गदर्शन, तुमचं क्वेश्चन आन्सर वगैरे होत असतं. कोणाच्या काही समस्या वगैरे असेल तर ते आपण जे आहे त्या लाईव्हमध्ये डिस्कशन करत असतो. तर रोज संध्याकाळी लाईव्ह लेक्चर असतं. तुम्ही सर्वांनी हे बघत जा. ठीक आहे. तुम्हाला काय करायचं, आपल्या YouTube चॅनलवरती यायचं आहे. यावर तुम्हाला लाईव्हमध्ये बघू शकता तुम्ही. तुम्हाला लाईव्हमध्ये जे आहे ते मिळून जाईल. ओके. नंतर बघा तुम्हाला व्हिडिओजमध्ये जेवढे काही आपण लेक्चर्स वगैरे डेलीचे अपलोड करतो ते सर्व तुम्हाला व्हिडिओजमध्ये जे आहे ते बघायला मिळतील. नंतर बघा मित्रांनो, तुम्हाला जसं मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं होतं, मागच्या वर्षी सांगितलं होतं, यावर्षी परत सांगतोय. ABCID सर्वांनी बनवून घ्या. ABCIDचे भरपूर फायदे आहेत आणि तुम्हाला तो कंपल्सरी आहे. कारण जे तुम्हाला बिना ABCIDचं तुम्हाला डिग्री सर्टिफिकेट देखील मिळणार नाही. त्यामुळे डिजिलॉकरवरून तुम्हाला ABCID बनवायचा आहे. तर सर्वांनी जे आहे डिजिलॉकर ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं. त्यामध्ये तुम्हाला ABCID बनवायचा आहे. कसा बनवायचा, त्याची प्रोसेस काय आहे, मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. तर सर्वांनी जे आहे हा व्हिडिओ बघू शकता, ABCID कसा बनवायचा. ओके. नंतर आहे बघा पेपर कशाप्रकारे लिहायचा, मुद्दे कसे मांडायचे, ठीक आहे, अक्षर कसं काढायचं. आपली एक विद्यार्थिनी आहे बघा, विद्यार्थिनीची एक फोटो कॉपी आहे. तुम्ही हा बघू शकता, ऑफिशियल पेपर आहे फोटो कॉपी YCMEची. तर तुम्ही बघू शकता याच्यामध्ये तुम्हाला मुद्दे वगैरे बघायला मिळतील, कशाप्रकारे लिहिलेले आहेत, मांडलेले आहेत, कसा पेपर लिहायचा, सर्व काही तुम्हाला याच्यामध्ये समजेल. ठीक आहे. तर चला मित्रांनो, आता आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच आपल्याला. ज्यांना कोणाला IMP पाहिजे असेल तर त्यांनी जे आहे हे आपल्या ॲप्लिकेशन आहे प्ले स्टोअरवरती, तुम्ही यावर क्लिक करून तुम्ही ते डाउनलोड करू शकता. ओके. नंतर बघा मित्रांनो, समोर अजून काही प्रश्न आहेत. मानवी संसाधन कार्यालय वगैरे असेल,
HRD असेल, ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट, पर्यावरण व्यवस्थापकाची आवश्यकता असेल, क्षेत्रीच्या यांत्रिकीकरणाचे फायदे असेल, जनसाधन सामग्री असेल, 1956चा औद्योगिक धोरणातील लघु उद्योगांचे वैशिष्ट्य असेल, लोखंड व पोलाद उद्योग तुम्हाला माहिती असेल. आपल्या इकडे जालन्याला पोलाद फॅक्टरी आहे, बरोबर. तुम्ही त्याच्यामध्ये त्याचे उदाहरणं वगैरे लिहू शकता. तर अशा मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. यामध्ये तुम्हाला जास्त काही नाही, फक्त पर्यावरण म्हणजे काय, पर्यावरणाचे कोणतेही घटक, नंतर आर्थिक पर्यावरण, त्याच्यानंतर आर्थिक नियोजन, नंतर भारतीय शेती, साखर उद्योग, ठीक आहे. अशा प्रकारचे काही तुम्हाला थोडेफार प्रश्न वगैरे याच्यामध्ये येऊ शकतात. नंतर व्हॉट इज एन्व्हायरमेंट, एक्सप्लेन इम्पॉर्टन्स ऑफ इकॉनॉमिक एन्व्हायरमेंट, प्रॉब्लेम्स ऑफ एनर्जी रिसोर्सेस इन इंडिया, 5 फीचर्स फॉर इकॉनॉमिक प्लॅनिंग, प्रोडक्टिव्हिटी ऑफ इंडियन ॲग्रिकल्चर, मेजर प्रॉब्लेम्स ऑफ शुगर इंडस्ट्री, त्याच्यानंतर इकॉनॉमिक होल्डिंग हे देखील तुम्हाला वाचून घ्यायचं आहे, इंडियन टॅक्स पॉलिसी, भारतीय नियोजन मंडळ, इंडियन प्लॅनिंग कमिशन, 10th 5-year प्लॅन, विद्युत व्यवस्थेतील महत्त्वाच्या समस्या, प्रॉब्लेम्स ऑफ इलेक्ट्रिसिटी सिस्टीम हे देखील तुम्हाला याच्यामध्ये स्पष्ट करायचं आहे. ओके. आता बघा याच्यामध्ये तुम्हाला हे आपलं ॲप्लिकेशन आहे, सर्वांना माहिती असेल. ज्यांना कोणाला कोर्स वगैरे घ्यायचा असेल, IMP क्वेश्चन्स वगैरे घ्यायचे असतील, तर त्यांनी हे आपला कोर्स घेऊ शकता. ₹200 कोर्सची फी आहे. ज्याला कोणाला घ्यायचा आहे ते घेऊ शकता. आता आजचा एक पेपर तर झालेला आहे, बाकीचे 5 पेपर बाकी आहेत. तुम्हाला त्या 5 पेपरसाठी तुम्हाला ₹200 फी आहे. तुम्ही ते कोर्स घेऊ शकता, ठीक आहे. नंतर बघा मित्रांनो, तुम्हाला याच्यामध्ये YCV तुम्हाला एक अपडेट आली आहे, सर्वांना माहिती असेल. 2024-25 जे आहे ते प्रॉस्पेक्टस आलेला आहे. तुम्हाला काय करायचं बघा, गेट फॉर ॲडमिशनवर क्लिक करायचं आहे. क्लिक हिअर ॲडमिशन फॉर व्हेरियस प्रोग्राम. याच्यामध्ये बघा तुम्हाला ऑनलाईन प्रवेश 2024-25 हे हेल्प डेस्क इथं तुम्हाला चालू झालेला आहे. यावर जे आहे तुम्हाला समोरचे जे काही ॲडमिशन वगैरे आहेत आता 24-25 साठी, त्याची याच्यामध्ये लिंक ओपन झालेली आहे. ओके. यामध्ये सध्या ॲडमिशन जे आहे ते केवळ फक्त अनाउन्समेंट आहे, परंतु तुम्हाला प्रॉस्पेक्टस वगैरे याच्यामध्ये आलेला आहे. तुम्ही प्रॉस्पेक्टस बघू शकता. BComचा आलेला आहे, BCom इंग्लिश मीडियम आलेला आहे, BSCचं देखील आलेलं आहे, ठीक आहे. ज्यांना कोणाला MBA वगैरे करायचं असेल किंवा MA MCom करायचं असेल, तर त्यांनी अजून वेट करा, कारण अजून MA MBAचा जे प्रॉस्पेक्टस आहे ते अजून आलेलं नाही आहे, ठीक आहे. त्यासाठी तुम्हाला वेट करावं लागेल, परंतु प्रॉस्पेक्टस येत आहे, तुम्ही याच्यावर भर देऊ शकता. ओके. चला, तर मित्रांनो अशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत बघत राहा, शिकत राहा आणि सर्वांनी आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करा. यामध्ये तुम्हाला मी सर्व विषयांचे IMP क्वेश्चन्स नोट्स वगैरे त्या दिलेल्या आहेत, ठीक आहे. तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघत राहा, शिकत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.